आपला प्राणिक हिलिंगचा पॉडकास्ट बघितल्यावर पहिला अनेकांना हाच प्रश्न पडला की नक्की प्राणिक हिलिंग म्हणजे काय आणि हे कोणी, म्हणजे तुम्ही जे म्हणतात मास्टर्स, मास्टरनी हे सांगितलं आम्हाला. मास्टर कोण आणि कोण होते? ओके. तर प्राणिक हिलिंग हे एक शास्त्र म्हणून जे आलेलं आहे ते नव्याने आलेलं आहे. याच्यापूर्वी प्राणिक हिलिंग होतं, त्याला आम्ही प्राचीन प्राणिक हिलिंग म्हणायचो. तर प्राचीन प्राणिक हिलिंग ही एक प्रकारची कला होती आणि कला असल्यामुळे ठराविक लोककारीची, ज्यांना आम्ही कलाकार म्हणतो, ते संत लोक होते. संत लोक प्रत्येक वेळेला आशीर्वाद द्यायचे आणि शिष्याला बरं वाटायचं. तर ते नेमकं काय करायचे याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मॉडर्न प्राणिक हिलिंगचे संस्थापक जे आहेत मास्टर चिवा कॉक सुई यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून अभ्यास सुरू केला की संत लोक नेमकं काय करतात, ट्रान्सफर ऑफ एनर्जी करतात, काय करतात. आणि त्याच्यातून त्यांनी प्रयोग केल्यात त्याच्यात अनुभव घेतले आणि मग शास्त्राची निर्मिती केली. तर मास्टर चिवा कॉक सुई हे स्वतः केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी स्वतः अनेक पुस्तकं लिहिली, प्राणिक हिलिंगचा अभ्यास केला, आर्याटिक योगाचा अभ्यास केला, शास्त्र म्हणून पुढं आणलं आणि हे जगासमोर ठेवलं साधारण 1990च्या दशकात. आता 35 वर्ष प्राणिक हिलिंगचा प्रचार आणि प्रसार सुमारे 100पेक्षा जास्त देशांमध्ये चालू आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कामं चालू आहेत. अनेक प्राणिक हिलर्स रोजचं काम करतात आणि प्राणिक हिलिंगमध्येच काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असते. घरोघरी प्राणिक हिलर्स आहेत. घरापुरतं जरी झालं तरी हरकत नाही, पण तरीसुद्धा सगळेजण जेवढं होईल तेवढं वापर करत असतात. काही लोक आमच्यासारखे असतात ज्यांनी याला वाहून घेतलेलं आहे, तर आम्ही त्याचं काम कायम करतच राहतो. तर मास्टर स्वतः जे आहेत ते म्हटलं केमिकल इंजिनियर आहेत, पुस्तकं लिहिले, शास्त्रज्ञ आहेत. पण सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांच्याकडनं मी कोर्सेस केले होते, तर त्यांनी मला काही ना काहीतरी कामंही दिली होती. पण माझ्या दृष्टीने ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत आणि आध्यात्मिक गुरु असल्यामुळे दरवेळेला गुरु जे आहेत ते काही ना काहीतरी चेहरा बदलून येतात असं वाटतं. मला तर नाही वाटतं की हेच गुरु आहेत, अनेक जन्मांपासून माझ्याकडून यांचे संबंध असायलाच पाहिजेत. त्यांनीच मला काही ना काहीतरी 7-8 वर्ष कामं दिलेली आहेत आणि मास्टरांच्या कृपेने त्यांच्या आश्रमाचंही काम मी केलेलं होतं आणि सध्या त्यांचं प्राणिक हिलिंगचं काम प्रचार आणि प्रसार हे दोन्ही मी करत असतो. उपचारही करतो आणि नवीन नवीन हिलर्स तयार करणं याचं कामही चालू राहतं. बेसिक कोर्स आहे, ॲडव्हान्स आहे प्राणिक हिलिंगचं, सायकोथेरपी, तिन्ही कोर्सेस घेतो. शनिवार रविवार लोकांना सुट्ट्या असतात, मी कामं करत असतो. याचं सर्टिफिकेट मिळतं? सर्टिफिकेट असतं प्रत्येकाचं, ग्लोबल सर्टिफिकेट आहे. आज तुम्ही केला कोर्स तर जगभरामध्ये सगळीकडे मान्यता आहे त्याला आणि तो सर्टिफिकेट CRMवरनं तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. जिथं जाल तिथं ते सर्टिफिकेट दाखवता येतं. इट्स अ ग्लोबल सर्टिफिकेट. आणि इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज ही मास्टरांनी 1986ला सुरू केलेली संस्था, त्यांचं सर्टिफिकेट येतं. भारतामध्ये वर्ल्ड प्राणिक हिलिंग फाउंडेशन असं नाव दिलं आहे, पण त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इमिजिएट मिळतं कोर्स संपल्या. आणि जरी हे भारतीय नाही, पण त्यांचा भारतीय मध्ये प्रचंड अभ्यास आहे, स्पिरिच्युअल अध्यात्म. बेसिकली त्यांचं कामच इथं जास्त झालं होतं म्हणून त्यांनी प्राणा शब्द जो आहे तो संस्कृतमधनंच घेतलाय. आणि संस्कृतमधनं का घेतला की भारताचा अभ्यास केला तो भारताला परतफेड करावी म्हणून प्राणा घेऊन प्राणिक केलं. अच्छा. हां. आणि मग उपचार हिलिंग जगभर जाण्यासाठी म्हणून हिलिंग, पण भारताला परत करायचं आहे म्हणून प्राणिक. म्हणजे भारतातून त्यांना सगळं बरंच मिळालं होतं म्हणून भारताला परत करण्यासाठी प्राणिक. प्राणा हा इथून शब्द आलाय, संस्कृत शब्द आहे. बरोबर. नाहीतर मग ची होतं, की होतं, न्यूमा होतं, माना होतं, बरेच नावं होती. ती का नाही घेतली? मास्टर स्वतः चायनीज होतं, मग ची का नाही वापरलं त्यांनी? त्यांनी वापरलं नाही कारण इथं जास्त काम त्यांनी इथं केलं आहे. मास्टरांच्या बरोबर नेहमी साधू संतांचा एक जथ्था असायचा आणि ते देखील सांगायचे नेमकं काय चाललंय. प्रयोग त्यांचे चालायचे, जे प्रयोग पाहिलेला मी. त्यांच्या मुखातून जो ओंकार मेडिटेशन मध्ये ऐकतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे ओंकार आहेत. काही आहेत ते मेडिटेशन वेळेला, काही वेळेला नुसतं केलं तर क्लेन्झिंग होऊन जातं आणि तो ओंकार फार वेगळाच आहे. हो, आज मी करून आलो, तुम्हाला आणखी फील होत आहे ते. आणि हे ऊर्जा स्तरावरील गोष्टी ह्या देश नाव यामध्ये मास्टर स्वतःच म्हणायचे की मागच्या जन्मात मी बहुतेक भारतामध्येच होते आणि एक साधू होते इथे आणि पुढं कधी येते ते काही सांगता येत नाही आणि पुढं कुठलं स्त्रीरूप असेल ते देखील सांगता येत नाही. शेवटी ते जे ठरवतील त्याप्रमाणे येतील. आपल्याकडे स्वामी समर्थांना स्त्री रूपात सुद्धा पूजलं जातं कुठे कुठे आणि याच्यामध्ये ते शरीर धारण शरीर वरचं कव्हर आहे फक्त, बस मॅनिफेस्ट करण्यापुरतं वापर केला, बाकी काही नाही. साधन फक्त, बस.
व्हेकल वाहन. आज पहिल्यांदा ही माहिती मला पण माहित नव्हतं की त्यांनी भारतात काम केलं आहे इतकं म्हणून. बरंच केलं. आणि भारतात ते नेहमी 2-2, 3 यायचे वर्षभरात. अच्छा. आणि आले की आम्ही त्यांच्याबरोबर राहायचो. कुठेही कुठे मागे फिरायचं त्यांच्या. मोठ्या मोठ्या ठिकाणी जायचे, माथेरानला जायचं, महाबळेश्वरला जायचे, बंगलोरला असायचे, मुंबईला असायचे, मेट्रोपॉलिटन सिटीजवर जायचे. आणि आश्रमातही जायचे. आश्रम जो आहे त्याचं काम त्यांनी बरंचसं स्वतःच केलेलं आहे. नावाला आर्किटेक्ट वेगळं आहे. मुळशीच्या जवळ आश्रम आहे, अच्छा. अर्हॅटिक योगा आश्रम.